हॅलो, नमस्कार गाईज. तर आज मी आले आहे उसगावच्या डॅम डॅम आय थिंक डॅमलाच फिरायला. मला पण नाही माहिती, जस्ट अशीच पावसाळ्याची मज्जा म्हणून घ्यायला आले. तुम्ही बघू शकता इथला नेचर किती मस्त आहे. किती मस्त मस्त रोड आहे आणि किती मस्त मस्त ग्रीनरी आहे. विरारवरून निघाले तेव्हा बऱ्यापैकी असा रोड आम्ही कॅप्चर करत करत आले आणि पाऊस खूप होता म्हणून मी मोबाईल काढला नव्हता बाहेर. आणि आता इथून स्टार्ट केला आम्ही. ते थोडे रस्ते पण फिरले होते, गुगल मॅपने पण आम्हाला फिरवलं. आणि इकडे आल्यावरती मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं नेट चालणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला माहिती असेल किंवा जर तुम्ही इथे येणार असाल तर ग्रुपने या आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊनच या. अडकतील असं काही करू नका. तरी आज रोजच्या मानाने पाऊस खूप कमी आहे म्हणून मी इकडे आले. तर आपण पुढे जाऊन भेटूया की कसं काय आहे आणि मज्जा करूया पावसाची. मी तुम्हाला दाखवते की आपल्याला नक्की कुठे जायचं आहे. हा आपण मेन रोडवर आहोत आणि आपल्याला जायचं आहे, हा जो छोटासा वॉटरफॉल दिसतोय ना तिकडे आपल्याला जायचं आहे. बघा, एक वरून आहे पण तिकडे आपण नाही पोचू शकत, पण हा जो दिसतोय चांगलासा तिकडे आपल्याला पोचायचं आहे. तर आपण आता जाऊया. थोडंसं पुढे आली आणि इथे तुम्ही एंटर केल्या केल्याच तुम्हाला ना खूप जास्त असा पाण्याचा आवाज येईल. मी जशी जशी जाते तसं तुम्ही बघा की इथे पाण्याचा आवाज कशामुळे येते. ॲक्च्युली इथे खूप जास्त जमा झालेला आहे. शिवाय हे बघा, आय एम सो स्केअर्ड. हो नो. म्हणून मी पहिला त्यांना जाऊन दिला. हा ग्लिच आहे माझ्या आयुष्यातला ब्लॉगचा. अरा अरा बघा बघा, तुम्हाला पण असेच चिखलात घाणीत पाय माखवायचे असतील तर तुम्ही पण येऊ शकतात. फर्स्ट टाइम माझ्या जवळून एवढं कोणतरी गाई गुरं गेलेत. जाम भीती वाटते मला. फायनली तो चिखलाचा रोड क्लिअर करून आले बाबा इथे. तर मस्तपैकी आता गाडी पार्क केली कारण चढण आहे. ते विचार केला उगाच चढणीवरती गाडी नको चढवूया. आपल्याला पाय दिलेले आहेत, पावसाचा मजा करायला आहे तर आपण ट्रॅक एन्जॉय करूया, तर पायी पायी जाऊया. तर इथे गाडी पार्क केल्यानंतर इथे छोटंसं मंदिर आहे. आय थिंक ते क्लोज आहे म्हणून आम्ही तिथे व्हिजिट नाही करत आहोत. आणि अवस्था तर तुम्ही बघता तर तितके घाण होणार, मंदिरातले बोलतील की येऊ नका. आणि इथला हा नजारा, माझ्यापेक्षा तो कुत्रा किती हुशार आहे. मी त्या चिखलामधून आली माझे शूज घेऊन आणि तो मस्त वरून गेला त्या पायपावरून चालत. आणि हा इथला नजारा, पावसाने एवढा जोर मस्त घेतलाय ना, डोंगर आणि ढग मस्त वाटतंय. आज ऍक्च्युली मी बराचसा वेगळा प्लॅन करून आलेली की इथे जाऊया तिथे जाऊया. खूप वेगवेगळे प्लॅन होते ऍक्च्युली माझे ब्लॉगसाठी, बट गुगल मॅपने फिरवलं, मग प्लॅन थोडे मनामधून चेंज झाले आणि फायनली आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर सुद्धा गुगल मॅपने खूप फिरवलं, पुढे गेलो मागे आलो, त्याच्यानंतर मग भरपूर रोड फिरलो इथे तिथे आणि मग फायनली विचारत विचारत आम्ही आलो इथे. बघू आता कसा नजारा आहे. झाड किती मोठं आहे बापरे. चला मी दाखवते तुम्हाला पुढचे नजारे की कसे काय असणार आहेत. माझा अवतार बघा. आणि माहिती आहे आज मी घरी न सांगता बंक मारून आली आहे. तुम्ही पण असे बंक मारून असे काही गोष्टी करू शकतात, मज्जा येते. पावसाळा आहे म्हटलं मजा करायला आलंच पाहिजे ना. मी तुम्हाला इथून ना तो छोटासा धबधब्याचा नजारा दाखवते. धबधबा. इथून आपण आलो ट्रेक चढून काहीतरी करून आलो बाबा. आणि हा इथला नजारा गड्यांनो. आल्यानंतर आपल्याला इथून पहिल्यांदा लेफ्ट घ्यायचा आहे असा आणि आपल्याला जायचं आहे पुढे धबधबा बघायला. वॉटरफॉल छोटा मिनी, अजून काय सांगता येईल जे नाही. आधी मी त्या
चिखलाच्या ह्याच्यामध्ये अडकली होती आणि ते गायगुरं आले होते, तोच तोच हा धबधबा. ओहो, पाण्याचा फ्लो बघा, हा छोटा नाही आहे. अरे बाबा बाबा बाबा, हा धबधबा नाही आहे, हा तर फार पाणी 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 आहे. कसलं थंडगार पाणी आहे. मजा आहे मजा आहे मजा आहे मजा आहे. तिकडून पुढे आले आणि हे बघा किती मस्त वाटतंय. समोर एक ना बोट आहे, हा पाण्यामध्ये दिसतंय. आणि काही मासेमारी लोकांनी ना जाळं पण टाकून ठेवलंय, म्हणजे माशाची पण सोय केलेली आहे. मोस्टली कसं समुद्रामध्ये आपण मासेमारी करायला जाऊ नाही शकत ना, म्हणून ह्या वेळी पावसाळ्यामध्ये नदीचे मासे खायला मज्जा येते. जशी चिंबोरी भेटते, त्याच्यानंतर कोलबट भेटते, अशा बऱ्याच अशा गोष्टी. कसलं भारी वाटतंय इकडून बघायला. आले रोड आम्ही चेंज केला तर. आणि इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला टर्निंग पॉईंट असा आहे की इथे दोन रस्ते आहेत. एक आपला लेफ्ट बाजूला जातो आणि एक सरळ जातो. तर ह्यापैकी आपल्याला हा लेफ्टचा टर्न न घेता आपल्याला सरळ रोड घ्यायचा आहे आणि पुढे वॉटरफॉलसाठी कंटिन्यू करायचं आहे. जर तुम्ही इथे येता जर आणि तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्ही माझा ब्लॉग बघू शकता आणि येऊ शकतात. थोडेसे कन्फ्यूज पण व्हा, म्हणजे मजा येईल, मग बघून बघून येऊ शकता. सो इथपर्यंत आलो आणि तुम्ही बघू शकता
मध्ये मध्ये चालताना ना छोटे छोटे झरणे दिसत आहेत, तेही खूप मस्त आहेत. म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांची खूप जास्त मजा आहे आणि आपल्यासारख्यांना आपण असंच कधीतरी मध्ये मध्ये येऊ शकतो. तुम्ही हे बघू शकता. चला. झालं हे बघा, हेच ते गाडीगुरु होते. माझ्या आधी किती लवकर पोचले. आणि इकडे एक छोटंसं झोपडीसारखं आहे. ह्या रोडला आपल्याला कंटिन्यू करून जायचं आहे. बघा, वॉटरफॉल नाही दिसत आहे मला, पण तरी बघूया अजून पुढे जाऊन. नाहीच काय भेटतं तर मग आपण रिटर्न जाऊया. आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, कुछ नाही मिला तो रिटर्न घूम जाने का. आता आपल्याला हा छोटासा धबधबा बघायला भेटलेला आहे. त्याच्यावरतीच आपलं शेवटचं हे असणार आहे की आणखीन वर जावं लागणार आहे, ते बघूया पुढे जाऊन. मजा येते मला. तुम्ही पण एन्जॉय करायला या. शूज पूर्ण पाण्याने भिजवले मी. मस्त वाटतंय. काय फोटो येईल इथे. चिंबोरी बघायची का? चिंबोरी, छोटीशी छोटीशी चिंबोरी कुठेतरी गेली. ह्या छोट्याशा रोडने आपण आलो आणि इथून हा व्ह्यू बघू शकतात. हा बघा, इथून हा पाणी जातोय सरळ ह्या एवढ्या शेती भागांना. इथे झाडं तोडून ठेवतात. ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. पण तुम्ही बघू शकता ढग किती भरलेले आहे, पाऊस कसा जोरात चालू आहे. कंटिन्यू पावसात भिजत तर आहेच, पण इथे तिथे छोटे छोटे झरणे बघायला भेटतात. त्यानुसार मी त्यामध्ये आता म्हणजे सब पाय बुडवल्यानंतर थंड थंड वाटतंय, मजा येते. तर अगदी जवळ बसलेल्या वॉटरफॉलच्या फायनली काहीतरी मिशन सक्सेसफुल झालं. माहिती मला कसं वाटतंय दिवाना, जसं ते त्या पिक्चर मधलं सीन आहे ना तसं वाटतं. आणि मी इथे रील वगैरे सगळं शूट करणार आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही मस्त मस्त फोटो घेऊन जरा फक्त सेफली राहा. जाऊन मजा येते. फायनली मिशन सक्सेसफुल झालेला आहे. आले इथे आणि तुम्ही
इथे आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की जो वॉटरफॉलचा मिशन होता गुगल मॅप प्रमाणे आपण इकडे तिकडे फिरले आणि खूप हे केलं. मागे पण तुम्ही बघू शकता की कसं मस्त एन्जॉय चालू आहे. तर तुम्हाला पण असाच मस्तपैकी एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही उजगाव ह्या वॉटरफॉलला येऊ शकतात आणि खूप सारी मजा करू शकतात. तर इथे आले बसले आणि मी जो बंक मारून आलेली तो डब्बा पण मी खाल्ला. तर आम्ही इथून निघतोय. खूप भिजली पण मजा पण केली. म्हणजे आज असं वाटलं की पावसामध्ये खूप जास्त मजा केली, खूप एन्जॉय केलंय. आणि आता इथून मी निघते. ब्लॉग मी इथे एंड करते आणि जर पुढे काही प्लॅन झाला तरी ब्लॉग कंटिन्यू करेन. नाहीतर मग आपला आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.